नमस्कार. आज आपण 7 जुलै 2025च्या भारतीय शेअर बाजारावरच्या अहवालाचा जरा सखोल आढावा घेऊया. हा जो अहवाल आहे यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते समजून घेऊ. सुरुवातीलाच बघूया आकडेवारी. सेन्सेक्स 83,442.50 आणि निफ्टी 50 25,461.30. म्हणजे जवळपास स्थिरच बंद झाले म्हणायचे. हो, अगदी. सेन्सेक्स फक्त 9.61 पॉइंट्सनी वर आणि निफ्टी तर फक्त 0.30 पॉइंट्सनी. म्हणजे नावालाच वाढ झाली. पण दिवसभर बरीच अस्थिरता होती असं दिसतंय, नाही का? नक्कीच. आकडे जरी सपाट दिसत असले तरी बाजारात चढउतार होते. चला तर मग जरा विस्तारानं बघूया की कुठली क्षेत्र चालली आणि कुठली पडली. आज काही सेक्टर्सनी चांगली चमक दाखवली, विशेषतः FMCG आणि ऑइल अँड गॅस. हो. FMCG इंडेक्स तर जवळपास 1.6% वाढला. म्हणजे HUL, डाबर, गोदरेज कन्झ्युमर, ब्रिटानिया या कंपन्यांचा मोठा वाटा होता यात. बरोबर. आणि हे महत्वाचं आहे कारण अहवाल सांगतोय की गुंतवणूकदार सध्या काय म्हणतात त्याला सुरक्षित पर्यायांकडे बघतायत. अच्छा, म्हणजे डिफेन्सिव्ह सेक्टरकडे कल आहे. अगदी. सध्याच्या वातावरणात स्थिरता महत्वाची वाटते अनेकांना. FMCG, तेल आणि वायू हे त्याचंच उदाहरण. पण मग दुसरी बाजू पण आहे. IT, मेटल, बँकिंग, ऑटो, मीडिया, फार्मा या क्षेत्रामध्ये कमजोरी दिसली. हो, तिथे विक्रीचा दबाव होता. हे इंडेक्स साधारण 0.60% 1% खाली आले. टेक महिंद्रा, BEL, अल्ट्राटेक, HCL टेक, मारुती हे मोठे शेअर्स मागे राहिले आज. आणि ही कमजोरी फक्त मोठ्या कंपन्यांपुरती नव्हती. म्हणजे तुम्ही जर ब्रॉडर मार्केट बघितलं. मिड कॅप आणि स्मॉल कॅप. हो, मिड कॅप 0.27% आणि स्मॉल कॅप 0.42% खाली होते. तर एकूणच बाजारात थोडी नवसनेस होती आणि अहवाल असे सुचवतोय की IT आणि मेटलवर जागतिक कारणांचा म्हणजे मंदीच्या भीतीचा वगैरे परिणाम जास्त दिसतोय. आता जरा रुपयाकडे वळूया. आज रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी कमजोर झाला. सुमारे 85.86 वर गेला. ही जून मध्यानंतरची सगळ्यात खालची पातळी आहे. आणि ह्याचं कारण अहवालात स्पष्ट म्हटलंय की अमेरिकेच्या संभाव्य टेरिफची चिंता आहे. US टेरिफ जिटर्स असा शब्द वापरलाय. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे सध्या. कारण 9 जुलै ही अमेरिका-भारत टेरिफ चर्चेची डेडलाईन जवळ येते. अच्छा, त्यामुळे ही अस्वस्थता आहे बाजारात. नक्कीच. अशा जागतिक घडामोडींचा परिणाम होतोच गुंतवणूकदारांच्या सेंटिमेंटवर. आणि त्यामुळे बाजाराची वाढ कुठेतरी थांबल्यासारखी वाटतेय. म्हणजे एका रेंजमध्ये अडकल्यासारखा आहे बाजार. कन्सॉलिडेशन म्हणतात तसं. बरोबर. म्हणजे गुंतवणूकदार सध्या सावध आहेत आणि त्या टेरिफच्या बातमीची वाट बघतायत. अगदी. मोठी जोखीम घ्यायला कोणी तयार नाही असं दिसतंय. मग अशा परिस्थितीत काय करायला हवं? म्हणजे गुंतवणुकीसाठी काय सल्ला दिलाय अहवालात? तर अहवालात घसरणीवर खरेदी करा किंवा बाय ऑन डिप्स असं म्हटलंय. ओके. पण याचा अर्थ असा नाही की लगेच काहीही खरेदी करा. म्हणजे निवडक संधींवर लक्ष ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. पण सावधगिरी बाळगून. सावधगिरी महत्वाची. हो, कारण टॅरिफचा मुद्दा अजून हवेत आहे आणि पुढे कंपन्यांचे तिमाही निकाल पण येणार आहेत. अच्छा, अर्निंग सीझन पण जवळ आलाय. बरोबर. त्यावर लक्ष ठेवणं महत्वाचं ठरेल असा अहवाल म्हणतोय. कारण त्यातून कंपन्यांची खरी कामगिरी कळेल. म्हणजे निवडक संधी शोधाव्यात, पण त्या कशा ओळखायच्या याबद्दल काही? थेट असं नाही, पण अहवाल मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांवर भर देतोय. आणि ज्या क्षेत्रांवर टेरिफचा परिणाम कमी होईल अशा कंपन्यांचा विचार करायला हवा. ओके. त्यामुळे येणारे निकाल खूप महत्वाचे ठरतील. त्यातूनच कळेल की कोण चांगली कामगिरी करते आणि कोण नाही. तर आजच्या या अहवालाचे मुख्य मुद्दे आपण थोडक्यात मांडूया. एकतर बाजार सपाट असला तरी सेक्टर्समध्ये विभागणी होती. FMCG, ऑइल अँड गॅस मजबूत, तर IT, मेटल कमजोर. हो. दुसरं म्हणजे रुपयावर आणि बाजाराच्या एकूण सेंटिमेंटवर अमेरिका-भारत टेरिफच्या तणावाचा सावट आहे. बरोबर. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सध्या घसरणीवर खरेदी करण्याची भूमिका आहे, पण तीही सावधगिरीने. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. अहवाल म्हणतोय की बाजार एका मर्यादित कक्षेत म्हणजे नॅरो रेंज बाउंड फिरतोय आणि घसरणीवर खरेदी करायची आहे. मग आता प्रश्न हा आहे की आगामी कंपन्यांच्या निकालांमधून असे कोणते ठोस संकेत मिळू शकतील, सकारात्मक किंवा नकारात्मक, जे बाजाराला या कक्षेमधून बाहेर काढू शकतील. हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरेल. नक्कीच. त्यावर लक्ष ठेवावं लागेल.